बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज पूर्व भागात चोरट्यांनी थैमान घातलेले असताना नुकतेच सलगर येथे रोडवर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणाला जमावाने चांगला चोप दिला। मुत्याप्पा हनुमंता हिरेमणी वय 28 असे संशयित तरुणाचं नाव आहे। ही घटना दिनांक 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। सलगर येथे कोगनोळी या रोडवरील जैन बस्तीपासून पुढे काही अंतरावर रेल्वे पुलाजवळ संशयास्पदरित्या 3 तरुण वावरत असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। यानंतर कोगनोळी व सलगर येथील रेल्वे ब्रिज जवळील काही नागरिकांनी या तरुणाचा पाठलाग सुरू केला। हे तरुण काही अंतरावर पळू लागले। यानंतर मोठा जमाव निर्माण झाला। यापैकी 2 तरुण अंधाराचा फायदा घेत पळून गेले। मात्र यामध्ये मुत्याप्पा हनुमंता हिरेमणी वय 28 हा तरुण जमावाच्या ताब्यात सापडला। यानंतर या जमावाने या तरुणास चोप दिला व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात कळवले। रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलिसांनी या संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत।